आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे वाद होतात, रोज नव्याने एकमेकांवर चिखलफेकही होते. पण काल जे घडलं ते ऐकून महाराष्ट्रातील प्रत्येक प्रामाणिक शिवसैनिकाच्या काळजाला नक्कीच जखम झाली असेल. माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा हे शब्द होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अतिशय भावुक होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ही साथ घातली होती. पण काल सत्ता आणि खुर्चीच्या अहंकारात याच शब्दांची जाहीर मंचावर जाहीरपणे टिंगल उडवण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना शिंदे गटात आलेले आणि सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असलेले किरण पावसकर यांनी शिंदेंच्या मंचावर असताना म्हटलंय, मुलाला सांभाळा, नातवाला सांभाळा, हे काय पाळणा घर आहे का? एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? पाळणा घर आहे का? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावल्याशिवाय शिंदे गटाचं राजकीय दुकान चालत नाही, ज्या बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना मतं मिळत नाहीत, त्याच बाळासाहेबांच्या शेवटच्या इच्छेला पाळणा घर म्हणणं हा कोणत्या विचारांचा वारसा आहे? आधी पाहूयात या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात जिथे ठाकरे गटाचे 6 माजी खासदार शिंदे गटात प्रवेश करत होते, तिथे किरण पावसकर यांनी हे वक्तव्य केलंय. बाळासाहेबांच्या या ऐतिहासिक आणि भावनिक भाषणाचा संदर्भ घेत पावसकरांनी थेट ठाकरेंच्या घराणेशाहीवर आणि बाळासाहेबांच्या त्या आवाहनावरच आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? पाळणा घर आहे का? व्हिडिओ क्लिप कदाचित काही सेकंदाची असेल, पण या क्लिपने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला दिलेला धक्का खूप मोठा आहे. किरण पावसकर नेमक्या कोणत्या भाषणाचा संदर्भ देत होते? चला आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. वर्ष होतं 2012. बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती अत्यंत खालावली होती. ते स्वतः शिवाजी पार्कवर येऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांची एक रेकॉर्डेड व्हिडिओ क्लिप दसरा मेळाव्यात दाखवण्यात आली होती. तो बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी झालेला शेवटचा संवाद होता. डोळ्यात पाणी आणून अत्यंत थकलेल्या आवाजात बाळासाहेब म्हणाले होते, सांभाळून घ्या, मला सांभाळलं, आता उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा. आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. सर्व अवयव वेगळे. आता फक्त बस पडून असतो, चिंतन मानत कधी असतो. तो कोणताही राजकीय आदेश नव्हता. तो एका वडिलांचा आपल्या मुलांसाठी आणि नातवासाठी आपल्या कुटुंबासारख्या असलेल्या शिवसैनिकांना घातलेली साथ होती. शिवसैनिकांनी त्याला बाळासाहेबांचा आदेश मानलं. पण आज 24 वर्ष राजकारण उलटून गेल्यानंतर त्याच शब्दांना पाळणा घर म्हणून हिणवलं जातंय. किरण पावसकर यांच्या विधानामुळे फक्त ठाकरे गटच नाही, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनताही विचार करते की राजकारणाची पातळी नक्की कुठपर्यंत घसरणार आहे. या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप चालाय. ठाकरे गटानं शिंदे गटावर नमक हरामी आणि बेशरमपणाचा शिक्का मारला. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पावसकरांवर अत्यंत तीव्र शब्दात हल्लाबोल केलाय. त्या काय म्हणाल्या आपण पाहूयात. पण ज्या पद्धतीने किरण पावसकरनी जे वक्तव्य केलंय, मुळात किरण पावसकर ही व्यक्तीच नोटांवर असलेल्या गांधीजींवर प्रेम करणारी व्यक्ती आहे. त्यांना ना महाराष्ट्राचं पडलंय ना देशाचं पडलंय ना, स्वतः एक नागरिक याची पण अक्कल नाही. ज्यांचं दुकान मांडून बसलेत, ज्यांचं दुकान, परत बोलते, बाळासाहेबांच्या नावाने दुकान मांडून बसले आणि आज त्याच बाळासाहेबांना तुम्ही नाव ठेवताय. त्यांच्याच नावावर तुमचं दुकान चाललंय, तुमचा तो गुट चाललाय आणि त्याला तुम्ही नावं ठेवता. तुम्ही काय म्हणताय की बाळासाहेबांनी झालं माझी पोरं, त्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावर तुम्ही पाळणा घर म्हणताय. ज्या बाळासाहेबांच्या नावावर आणि विचारांवर शिंदे गटानं आपलं राजकीय दुकान उघडलंय, त्याचीच टिंगल करणं हा निव्वळ
नमक हरामीपणा आहे. बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा नैतिक अधिकार आता शिंदे गटानं पूर्णपणे गमावलाय. फक्त किशोरी पेडणेकरच नाही तर सोशल मीडियावर शिवसैनिकही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. लोक विचारतायत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार मानतात, मग त्यांच्या समोर त्यांच्याच व्यासपीठावर पक्षाचा नेता बाळासाहेबांच्या शब्दांशी अशी थट्टा उडवतो, तेव्हा स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार समजणारे एकनाथ शिंदे गप्प का बसतात? तरी पावसकरांना तिथेच का टोकलं नाही? या संपूर्ण वादात आता सर्वात मोठी गोची कोणाची झाली असेल तर ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. शिवसेनेत जेव्हा बंड झालं तेव्हा एकनाथ शिंदेंनी एकच भूमिका घेतली होती, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचेच विचार काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले. हाच तो मुख्य मुद्दा होता ज्याच्या जोरावर शिंदेंनी स्वतःला सिद्ध केलं. प्रत्येक बॅनरवर बाळासाहेबांचा मोठा फोटो असतो. प्रत्येक भाषणाची सुरुवात वंदनीय बाळासाहेब या शब्दाने होते. पण बाळासाहेबांचे विचार पुढे नेणं म्हणजे त्यांच्या शब्दांचा अपमान करणं आहे का? किरण पावसकर यांच्या समर्थनात शिंदे गटाकडून असं म्हटलं जाऊ शकतं की ते घराणेशाहीवर बोलत होते. पण घराणेशाहीवर टीका करण्यासाठी बाळासाहेबांच्या त्या भाऊक शब्दांचा ढाल म्हणून वापर करणं कितपत योग्य आहे? राजकारणात टीका करण्यासाठी अनेक मुद्दे असतात, धोरण, विकास, कामं. पण एका दिवंगत नेत्याच्या, ज्याला तुम्ही दैवत मानता, त्याच्या शेवटच्या शब्दांची टिंगल उडवणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीच नव्हती. राजकीय फायद्यासाठी नेत्यांच्या विधानांचा विपर्यास कुठपर्यंत केला जाणार? आता शिंदे गटांचा पक्ष किरण पावसकरांवर कारवाई करणार का? पाळणाघर या शब्दानं बाळासाहेबांच्या त्या भावनिक आवाहनाचा अपमान झालाय. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जाहीर माफी मागणार का? हा वाद फक्त दोन पक्षांमधला राहिलेला नाही, हा वाद आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा, कृतज्ञतेचा आणि आदराचा. बाळासाहेबांनी ज्यांना मोठं केलं, ज्यांना ओळख दिली, आज त्यांच्याच मंचावरून अशी भाषा वापरली जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता या पाळणाघर वाक्यप्रचाराचा हिशोब कसा चुकता करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.